हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आशा करते की सगळे मजेत असाल, हेल्दी आणि निरोगी असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सेकंड स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड. चॅप्टर नंबर 2, कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स. In this chapter, topics covered by addition or subtraction of 2 and 3 digit numbers with or without regrouping, identification of correct addition and subtraction sentences based on given pictures, calculate the total number of objects or add a large quantity of same number using multiplication as repeated addition, identification of missing numbers in a number bond using addition or subtraction, finding the values of missing figure or symbol in figure sentence, word problem on addition or subtraction. चला तर मग पहिल्या सेशनला सुरुवात करूया. मॅथमॅटिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. विच इज द मोस्ट सुटेबल ॲडिशन स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग पिक्चर्स. आता या ठिकाणी आपल्याला काही ग्रुप्स दिलेले आहे आणि त्या ग्रुपमध्ये पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला सांगता आहेत की मोस्ट सुटेबल ॲडिशन स्टेटमेंट. सुटेबल ॲडिशन स्टेटमेंट कोणतं असेल या दिलेल्या पिक्चरसाठी. बघा किती ग्रुप्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7 ग्रुप्स आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये किती चॉकलेट्स आहेत. 1, 2, 3, 4. तर याच्यासाठी ॲडिशन स्टेटमेंट कसं तयार होईल तर प्रत्येक ग्रुपमध्ये 4 चॉकलेट्स आहेत. 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4. 4s किती टाइम्स ॲड करावे लागतील. 7 टाइम्स. का? कारण की 7 ग्रुप्स आहेत या ठिकाणी. ऑप्शन्समध्ये चेक करूया आपण. ऑप्शन ए दिलेला आहे. 4 हा 4 टाइम्स ॲड केलेला आहे. 4 टाइम्स. आपल्याला किती टाइम्स पाहिजे. 7 टाइम्स पाहिजे आहे. ऑप्शन बी चेक करूया. किती टाइम्स आहे 4. 1, 2, 3, 4, 5. नाही, आपल्याला 7 टाइम्स ॲड करायचं आहे. ऑप्शन सी चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6च ग्रुप आहेत या ठिकाणी. ऑप्शन डी चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. येस, ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हिअर. 4 चॉकलेट्स दिले आहेत आणि किती ग्रुप्स तयार केलेले आहेत 4 चॉकलेट्सचे. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 चॉकलेट्स आहे. असे 7 ग्रुप तयार केले आहेत म्हणून 4ला 7 टाइम्स ॲड करावं लागेल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 2. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. आता या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, चेक करायचं आहे. चला तर मग ऑप्शन ए पाहूया. ऑप्शन ए काय दिलेलं आहे. 881 + 260 यांची जर ॲडिशन केली तर ही येते का हे चेक करूया. 1 + 0 1. 8 + 6 8 + 6 8, 9, 10, 11, 12, 13, 14. कॅरी 1. 8 + 2 10. 10 + 1 11. बरोबर आहे या ठिकाणी दिलेली यांची ॲडिशन. ऑप्शन बी चेक करूया. 780 - 335. आता या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 0 मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून काय घ्यायचं. या 8 कडून बॉरो घेतला. या ठिकाणी काय येईल मग. 8 मधून 1 मायनस केला तर 7 आणि या ठिकाणी बॉरो दिला तर काय होईल हा 10. 10 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होऊ शकतात. 10 - 5 5. 7 - 3 4. 7 - 3 4. बघा ऑप्शन बी हे जे सबस्ट्रॅक्शन दिलं आहे ते पण करेक्ट आहे. 780 - 335 इज इक्वल टू 445. ऑप्शन बी पण करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी काय दिलेलं आहे बघा. 986 + 220 यांची ॲडिशन करायची आहे. 6 + 0 6. 8 + 2 10.
कॅरी 1, 1 + 9 10, 10 + 2 12. या ठिकाणी बघा ॲडिशन काय आलेली आहे आपली 1206 आणि हे काय देत आहेत आपल्याला आन्सरमध्ये 1260. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट हे कसं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंटच शोधायचं आहे. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन स्टेटमेंट इज बेस्ड ऑन द गिवन पिक्चर. ओके, खाली आपल्याला काही बॉल्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला सबस्ट्रॅक्शन स्टेटमेंट तयार करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. टोटल नंबर ऑफ बॉल्स किती आहेत 13 बॉल्स आहेत. आणि त्यात क्रॉस केलेले बॉल्स किती आहेत 1 2 3 4 5 and 6. 6 बॉल क्रॉस केलेले आहेत. क्रॉस केले आहेत म्हणजे काय करायचे आपल्याला ते बॉल्स सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. 13 - 6 काय येईल आन्सर 7. बघा हे असं सबस्ट्रॅक्शनचं स्टेटमेंट सेंटेन्स कुठे दिसते चेक करा ऑप्शनमध्ये. 13 - 8 = 5 नाही, आपल्याला काय पाहिजे 13 - 6 = 7. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. The sum of the greatest and the smallest numbers on the given gift boxes is. ओके, या ठिकाणी आपल्याला काही गिफ्ट बॉक्सेस दिलेले आहेत, त्यांच्यावरती काही नंबर्स दिलेले आहे आणि त्यांच्यावर असलेल्या ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबरची सम करायची आहे. काय ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबरची सम करायची आहे. तर ह्या बॉक्सवरती सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे बघा, सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 414. 414 प्लस स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे यात 178. 178 ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर ह्या दोघांची सम करायची आहे. 8 + 4 12 कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 7 9, 4 + 1 5. बघा आन्सर काय आलं आहे 592. ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन डी दिसतो आहे 592. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. The difference between the smallest 3-digit number and the greatest 2-digit number is. ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. डिफरन्स सांगितलेला आहे बिटवीन कोणामध्ये द स्मॉलेस्ट 3-digit नंबर. स्मॉलेस्ट 3-digit नंबर कोणता येतो स्मॉलेस्ट 3-digit नंबर 100 अँड द ग्रेटेस्ट 2-digit नंबर. ग्रेटेस्ट 2-digit नंबर कोणता येतो 99. 2-digit मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता येतो 99 आणि 3-digit मध्ये सगळ्यात लहान नंबर कोणता येतो 100. ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स ते असणार आहे आपलं आन्सर. 100 - 99 करायचं आहे. 100 - 99 काय येईल 1. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हियर. क्वेश्चन नंबर 6. 4 groups of 5 इज सेम ॲज. ओके, बघा काय सांगितलेलं आहे 4 ग्रुप्स 4 ग्रुप्स करायचे आहेत. 4 ग्रुप्स आहेत 1 2 3 अँड 4 ग्रुप्स तयार केले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये या ठिकाणी आपण बॉल्स एक्झाम्पल घेऊया. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 बॉल्स आहेत. ठीक आहे, हे आहेत आपले बॉल्स. 4 ग्रुप तयार केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 5-5 बॉल्स आहेत. तर टोटल बॉल्स किती येतील इज सेम ॲज. इज इक्वल टू विचारलेला आहे बघा 5 + 5 + 5 + 5 किती झाले 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन,
Question number 7. Sneha want to choose a kite whose sum is the greatest. Which kite will she choose? स्नेहाला असं एक काइट चूज करायचं आहे की ज्याची सम ही ग्रेटेस्ट असणार आहे. सम कशी पाहिजे? या काइट्सवरती काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सची ॲडिशन ही सगळ्यात मोठी असली पाहिजे असा काइट तिला चॉईस करायचा आहे. चूज काइट विल शी चूज, तर ती कोणतं काइट चॉईस करेल? बघा या ठिकाणी काय दिलं आहे, 124 प्लस 120, 124 प्लस 120 काय येईल? 4, 2 प्लस 2 4, 1 प्लस 1 2, यांची ॲडिशन काय आली? 244. त्यानंतर पुढचं काइट दिलेलं आहे 204 प्लस 396, 6 प्लस 4 10 कॅरी 1, 1 प्लस 9 10 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6, यांची सम काय आली? 600. त्यानंतर पुढचा नंबर दिलेला आहे 248 प्लस 942, यांची सम करा. 8 प्लस 2 10 कॅरी 1, 1 प्लस 4 5, 5 प्लस 4 9, 9 प्लस 2 11, यांची सम काय येईल? 1190. त्यानंतर नेक्स्ट ॲडिशन दिलेली आहे 626 प्लस 347, 6 प्लस 7 13 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7, 6 प्लस 3 9, यांची सम काय आली आहे? 973. या ठिकाणी काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला? सम इज दी ग्रेटेस्ट. याच्यात कोणाची सम सगळ्यात ग्रेटेस्ट आहे? ऑप्शन सी 1190. तर स्नेहा ही कोणतं काइट चॉईस करेल मग? ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट हियर. क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी beads are there in the 100 place of the abacus showing the result of 692 minus 425? ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? आपल्याला अबॅकसवरती हा रिझल्ट शो करायचा आहे. आपल्याला सबस्ट्रॅक्शन दिलेली आहे 692 मायनस 425. यांचं जे आन्सर येईल, यांचा जो रिझल्ट येईल तो आपल्याला अबॅकसवरती शो करायचा आहे. आणि अबॅकसवरती शो केल्यानंतर त्याच्या 100 प्लेसवरती कोणतं डिजिट आहे किंवा त्याच्या 100 प्लेसवरती किती बीड्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या नंबर्सचं सबस्ट्रॅक्शन. नंबर काय दिला आहे बघा, 692 मायनस 425 हा नंबर दिलेला आहे. यांचा अगोदर रिझल्ट काढूया आपण. 2 मायनस 5, 2 हा स्मॉल नंबर आहे, 5 मोठा आहे. 2 मधून 5 मायनस नाही होऊ शकत, म्हणून आपण 9 कडून काय घेतला? बोरो घेतला. काय नंबर तयार होईल या ठिकाणी? 12. 9 ने एक बोरो 2 ला दिला आहे, म्हणून या ठिकाणी काय होईल? 9 हा 1 ने लेस होईल, 8 येईल या ठिकाणी. 12 मायनस 5 7, 8 मायनस 2 6, 6 मायनस 4 2, 267 हा रिझल्ट मिळाला आपल्याला. यांचं सबस्ट्रॅक्शन करून काय मिळालं? 267 हा रिझल्ट मिळाला. आणि आपल्याला काय सांगितलं आहे? त्याच्या 100 प्लेसवरती किती बीड्स येतील. आता याची 100 प्लेस बघा, 7 हा 1s प्लेसला आहे, 6 हा 10s प्लेसला आहे आणि 2 हा डिजिट 100 प्लेसला आहे. 100 प्लेसवरती कोणता डिजिट आहे? 2. म्हणजे 100 प्लेसवरती किती बीट्स येतील? 2 बीट्स येतील. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 9. अरेंज द फॉलोइंग व्हॅल्यूज फ्रॉम द स्मॉलेस्ट टू द ग्रेटेस्ट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन.
अरेंज द फॉलोइंग व्हॅल्यूज, खाली काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्यांना आपल्याला अरेंज करायचं आहे. कसं? स्मॉलेस्ट कडून ग्रेटेस्ट नंबरकडे. म्हणजे आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये हे नंबर्स लावायचे आहे. अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, आणि कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, 4 tens. 4 tens मीन्स 4 tens म्हणजे आपण कसं लिहितो 4, आणि टेन्स प्लेस आहे, टेन्स प्लेस आहे म्हणून काय लिहितो आपण 1 0 ॲड करतो. त्यानंतर 22 tens. 22 tens कसा लिहितो 22, आणि टेन्स आहे म्हणून वन्स प्लेसला काय लिहितो आपण 0. 22 हा काय आला टेन्स प्लेसवरती आला, आणि वन्स प्लेसला काय येईल 0. त्यानंतर 18 ones. 18 ones कसा लिहू, वन्स प्लेसला काय येईल 18. ओके. आता यांची सगळ्यांची काय करायची आहे ॲडिशन. 0 + 0 + 8 8, 4 + 2 6, 6 + 1 7, 2 ॲज इट इज. हा नंबर काय झाला 278. नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा, 20 tens. 20 tens म्हणजे 200. 180 ones मीन्स 180, अँड 42 tens मीन्स 42, आणि वन्स प्लेसवरती काय येईल 0 ॲड होईल. ह्या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन. 0, 8 + 2 10, कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 4 + 4 8. या ठिकाणी काय येईल या सगळ्यांची ॲडिशन 800. त्यानंतर 60 tens मीन्स 600. 0 tens. 0 tens मीन्स टेन्स प्लेसला पण 0 येईल आणि वन्स प्लेसला पण 0 येईल, ॲड केला नाही तरी चालणार आहे. त्यानंतर 54 ones. वन्स प्लेसला काय येईल 54. आता या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे आपल्याला. 4 5 654. त्यानंतर 90 ones. 90 ones कसं लिहू आपण 90 ॲज इट इज. 8 tens means 80, and 300 ones means 300. 0, 8 + 9, 8 + 9 17, कॅरी 1, 3 + 1 4. याची सम काय आली 470. आता यांना आपल्याला कसं लावायचं आहे बघा. अरेंज द फॉलोइंग व्हॅल्यूज फ्रॉम दी स्मॉलेस्ट टू द ग्रेटेस्ट. स्मॉलेस्ट सगळ्यात लहान नंबरकडून मोठ्या नंबरकडे. सगळ्यात लहान नंबर कोणता आहे यात P हा येईल फर्स्ट P. त्यानंतर सेकंड स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 470. थर्ड स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 654, आणि फोर्थ स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 800. बघा म्हणजे कशी ऑप्शन कसे सिलेक्ट करावे आपल्याला अरेंज कसं करावं लागेल. PQR सगळ्यात अगोदर येईल PSRQ. PSRQ ऑप्शन आहे का बघा PSRQ. ऑप्शन B. ऑप्शन B इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ द नंबर्स शोन बाय 2 abacus इज. या ठिकाणी 2 abacus आपल्याला दिलेले आहेत. त्या अबॅकसला प्रत्येकाला प्लेस व्हॅल्यू आणि प्रत्येक प्लेसमध्ये काहीतरी बीट्स दिलेले आहेत. तर त्या बीट्सवरून आपण अगोदर नंबर तयार करू, आणि त्या दोघं अबॅकसची काय करायची आहे आपल्याला सम करायची आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण नंबर तयार करून घेऊया. 100 प्लेसमध्ये किती बीट्स आहेत 3 बीट्स. टेन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 बीट्स आहेत. त्यानंतर वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत काउंट करा 1 2 3 4 5 6 7. बघा हा नंबर काय तयार झाला 397.
आता सेकंड अबॅकस, दुसरा अबॅकस बघूया. दुसऱ्या अबॅकसच्या 100 प्लेसमध्ये किती बिट्स आहेत? 1 2 3 4 बिट्स आहेत. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत? 2 अँड वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत? 2. तर या ठिकाणी पहिल्या अबॅकसचा नंबर काय तयार झाला बघा, 397 प्लस सेकंड अबॅकसचा नंबर काय तयार झालेला आहे बघा, 422. या दोघांची काय करायची आहे आपल्याला? सम. आणि आलेलं आन्सर आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करायचं आहे बघा. 7 + 2 9, 9 + 2 11, कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 4 8, 819. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन.